नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 12वा अभ्यासणार आहोत। आज जो धडा आपण अभ्यासणार आहोत त्या धड्याचे शीर्षक आहे महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया। ही एक पोवाडा आहे आणि या पोवाड्याचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। पोवाडा म्हणजे काय तर वीर शूर सैनिकांच्या यशाचे गीताचा हा गीत ज्या काव्य प्रकारामध्ये गायला जातो त्या काव्य प्रकाराला आपण पोवाडा असे म्हणतो। हा पोवाडा अभ्यासण्यापूर्वी आपण ह्या पोवाड्याचे जे शाहीर आहेत अण्णाभाऊ साठे त्यांचा संक्षिप्त परिचय जाणून घेऊया। महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया हा पोवाडा अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेला आहे। पोवाडा म्हणजेच काय तर वीर रसाचे वेगवेगळे प्रकार असतात, काव्याचे वेगवेगळे प्रकार असतात, त्याच्यामध्येच वीर रस प्रकारचा एक काव्य प्रकार आहे। तर अशा वीर रसाने युक्त शायरी कवण किंवा शायरी काव्य प्रकार असतो त्याला आपण पोवाडा असे म्हणतो। तर अण्णाभाऊ साठे यांचा कालखंड 1920 ते 1969 पर्यंत मानला जातो। अण्णाभाऊ साठे हे प्रसिद्ध लोकशाहीर, कथाकार, कादंबरीकार और नाटककार होते। ह्या पूर्वीच्या इयत्तेमध्ये तुम्ही अण्णाभाऊ साठे यांच्या संदर्भातील एक पाठ अभ्यासलेला होता, त्याच्यामध्ये तुम्हाला अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाचा परिचय दिलेला आहे। वारणेचा वाघ, फकीरा, रूपा, गुलाब, चंदन, मधुरा, चिखलातील कमळ, रानगंगा, माकडीचा माळ, वैजंता आवडी, वैर, पाझर, चित्रा, आग, अहंकार, आवडी, गुऱ्हाळ इत्यादी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत। चिराग नगरीची भूत, निखारा, पिसाळलेला माणूस, फरारी, कृष्णकाठच्या कथा, गजाआड इत्यादी कथासंग्रह, तसेच इनामदार, पेंग्याचं लगीन, सुलतान ही नाटके व माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन लेखक अण्णाभाऊ साठे यांचे प्रसिद्ध आहेतच। आता आपण हा जो काव्य प्रकार पाहणार आहोत पोवाडा त्याचा संक्षिप्त आशय समजून घेऊया। अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या ओघवत्या लोकभाषेतून प्रस्तुत काव्यरचना केलेली आहे। महाराष्ट्रावरील त्यांचे प्रेम शब्दाशब्दातून व्यक्त होते। प्रस्तुत कविता ही कविता व माझा रशियाचा प्रवास या पुस्तकातून घेतलेली आहे। आपण सुरुवातीला एक एक करून ह्या पोवाड्याचे कडवे समजून घेऊया। पहिलं कडवं आहे कंबर बांधून ऊट घाव झेलाया, कंबर बांधून ऊट घाव झेलाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया। महाराष्ट्र मंदिरापुढती पाजळे याशीची ज्योती, सुवर्णधरा खालती, नीलव अंबर भरले वरती, गडपुढे पोवाडे गाती, भूषवी तिला महारती, तो अरबी सागर लागे जयाच्या पाये, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया। आता ह्या पोवाड्यामध्ये शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या मातृभूमीवरचे त्यांच्या मनातील प्रेम, जिव्हाळा, आदर व्यक्त केलेला आहे। आपल्या महाराष्ट्राविषयीचा प्रेम त्यांनी या पोवाड्यामध्ये व्यक्त केलेला आहे। संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झालेली होती, म्हणजेच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ म्हणजे की महाराष्ट्र राज्यापासून मुंबई हे शहर वेगळे करायचं असं काही लोकांचं मत होतं। जसं भारतापासून अनेक छोटे छोटे राज्य वेगळे करण्यात आलेले होते, तसेच महाराष्ट्र आणि मुंबई हे वेगळे करायचं असं काही लोकांचं मत होतं आणि त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाले। म्हणजे की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची नाही, महाराष्ट्र राज्यामध्येच मुंबई हे शहर असलं पाहिजे
याच्यासाठी अनेक लोकांनी बंड पुकारले, आंदोलनं सुरू केले आणि अशा रीतीने संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली. आणि ह्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचं रूप त्यावेळेस अत्यंत आक्रमक असं रूप घेतलेलं होतं. परंतु संयुक्त महाराष्ट्राची चळवळीमध्ये ज्या लोकांनी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही असा ठाम निश्चय ज्यांनी केलेला होता, असा दृढ निश्चय ज्यांनी केलेला होता, त्यांच्या ह्या चळवळीला यशाची साथ मिळाली. आणि त्यामुळे महाराष्ट्र आणि मुंबई शहर महाराष्ट्रापासून वेगळी करण्यात आलेली नव्हती. तर संयुक्त महाराष्ट्राची ही चळवळ यशस्वी झालेली होती. त्याच्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी, अनेक देशभक्तांनी, अनेक समाजसेवकांनी आपल्या जीवनाचं बलिदानसुद्धा दिलेलं आहे. जवळजवळ 105 देशभक्तांचं त्यावेळेस म्हटलं जातं की त्यावेळेस त्यांना आपल्या जीवनाचं बलिदान द्यावं लागलं. तेव्हा कुठेही संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यशस्वी झालेली होती. मग अशा या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी मराठी मनातील किंवा मराठी माणसाला जागृत करण्यासाठी अण्णाभाऊ साठे ह्या लोकशाहीरांनी महाराष्ट्राची थोरवी सांगणारे हे गीत अर्थात हे पोवाडा हे काव्य प्रकार लिहिले आणि त्यांनी त्या ओघवत्या लोकभाषेमधून महाराष्ट्राचा गौरव केला. तर हा पोवाडा कधी लिहिण्यात आलेला होता की जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली होती आणि त्यावेळी महाराष्ट्रातील लोकांच्या मनामध्ये आपल्या महाराष्ट्राबद्दल प्रेम जागृत करण्यासाठीच हे वीररसयुक्त असं पोवाडा काव्यप्रकार कवने लिहिण्यात आलेले आहेत. आता आपण कवितेचा भावार्थ समजून घेऊया. कंबर बांधून ऊट घाव झेलाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. तर इथे कवी अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रातील लोकांना संबोधित करत संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलनासाठी मराठी मनाला जागृत करत आपल्या ह्या पोवाड्यातून ते लोकांना उद्देशून म्हणत आहेत की तू ह्या महाराष्ट्रामध्ये राहत आहेस आणि महाराष्ट्रामध्ये राहत असताना तुझं हे काया म्हणजेच काय, शरीर, आपलं हे शरीर आपल्या देशावरती, आपल्या मातृभूमीवरती, आपली महाराष्ट्र ही आपली मातृभूमी आहे, तर या महाराष्ट्रावरून तू तुझे ते शरीर ओवाळून टाक. आता ओवाळून टाकणे याचा अर्थ काय की जीवाचं बलिदान देणे, जीव कुर्बान करणे. की आपण ज्या भूमीवरती राहतो आहे ती भूमी म्हणजे आपली माता असते, आपली जननी असते, आपली माऊली असते. ज्याप्रमाणे आपण आईच्या सुखदुःखासाठी कोणत्याही गोष्टींची पर्वा न करता आपण आपले जीवनाचे सगळे गोष्टी आईच्या चरणी अर्पण करत असतो, त्याप्रमाणे ही महाराष्ट्र ही आपली माऊली आहे, आपली माता आहे, आपली जननी आहे. मग अशा ह्या माताच्या रक्षणासाठी, अशा ह्या आपल्या महाराष्ट्राच्या रक्षणासाठी तुला तुझ्या ह्या कायाचं, तुझ्या ह्या शरीराचं काय करायचं आहे, बलिदान द्यायचं आहे, तुझा जीव कुर्बान करायचा आहे तिच्या महाराष्ट्राच्या रक्षणासाठी. मग याच्यासाठी तुला काय करायचं आहे, तर कंबर बांधून ऊट घाव झेलाया. तर त्याच्यासाठी तुला कंबर बांधून उभं राहायचं आहे. आता कंबर बांधून उभे राहणे म्हणजेच काय, तर दृढ निश्चय करणे आणि जे काही समोर वाढून ठेवलेला आहे, समोर ज्या काही समस्या आलेल्या आहेत त्या समस्यावरती तुला दृढ निश्चयाने उभं राहायचं आहे. आणि जे काय आक्रमण तुझ्यावरती होणार आहे त्या आक्रमणाचे घाव तुला तुझ्या ह्या शरीरावरती झेलायचे आहेत. जसं आपण युद्ध करत असताना समोरचा शत्रुपक्ष आपल्या शरीरावरती समोरून घाव करत असतो, वार करत असतो, तर तसे हे वार तुला झेलायचे आहेत. आणि कशासाठी झेलायचे आहेत, तर तुला तुझ्या महाराष्ट्राच्या स्वतंत्रतासाठी किंवा तुझ्या महाराष्ट्राच्या रक्षणासाठी तुझ्या शरीरावरती घाव झेलायचे. जे काय आक्रमण होणार आहे या युद्धाच्या वेळेस, या चळवळीच्या वेळेस, या आंदोलनाच्या वेळेस जे काही आक्रमण होणार आहे ते आक्रमणाच्या विरुद्ध उभं राहण्यासाठी तू आता दृढ निश्चयतेने उभा राहा. आणि ह्या दृढ निश्चयतेने उभा राहत असताना तुला तुझ्या या माऊलीची रक्षा करताना, तुला तुझ्या ह्या जननीचे, मातेचे रक्षण करत असताना कदाचित तुला तुझ्या जीवनाचं बलिदानसुद्धा द्यावं लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टींची तू तयारी ठेव, कारण की तुला तुझ्या महाराष्ट्राची, तुला तुझ्या मातृची, तुला तुझ्या ह्या जननीची रक्षा करायची आहे.
जिथे तुझा जन्म झालेला आहे, जिथे तू लहानाचा मोठा झालेला आहे, ह्या मातृभूमीची तिच्याविषयीची तुझी कर्तव्याची भावना तुला मनातून जागृत करायची आहे आणि तिच्या रक्षणासाठी आता तू दृढ निश्चयतेने उभा राहा आणि स्वतःच्या जीवनाचं तू बलिदान कर. आता पुढे कवी म्हणते की महाराष्ट्र मंदिरापुढती पाजळी याशीची ज्योती, महाराष्ट्र मंदिरापुढती पाजळी याशीची ज्योती. आता महाराष्ट्राला कशाची उपमा दिलेली आहे इथे कवीने, तर मंदिराची. ज्याप्रमाणे आपण मंदिरामध्ये यज्ञ पेटवतो किंवा दिवा लावतो आणि दिवामध्ये आपण समईमध्ये, दिव्यामध्ये, यज्ञामध्ये ज्योतीची वात पेटवतो आपण की नाही, आणि त्या समईद्वारे, त्या ज्योती पंथीद्वारे किंवा जो काही दिवा आपण पेटवतो किंवा त्या यज्ञाच्या अग्नीद्वारे सगळीकडे प्रकाश पसरतो. त्या ज्योतीचा दिसताना ती ज्योती एवढीशीच असते, पण त्याचा प्रकाश प्रखर असतो. भर त्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एवढा अंधार असतो त्या गाभाऱ्यामध्ये, पण त्या समईच्या इतकुशा ज्योतीने पूर्ण गाभार प्रकाशमय होऊन जातो, पूर्ण गाभा प्रकाशित होतो की नाही. तर तसंच तुला ह्या महाराष्ट्र हा आपला मंदिर आहे आणि ह्या महाराष्ट्र रूपी मंदिरामध्ये तुला यशाची, याशीची म्हणजेच कशाची, यशाची किंवा यज्ञाची ज्योत पेटवायची आहे पाजळणे. पाजळे म्हणजेच पाजळणे. तर आता पाजळ ह्या शब्दाचा अर्थ काय होतो, तर जळणे किंवा तेवत ठेवणे. मग तुला ही यज्ञाची किंवा यशाची ज्योती ह्या महाराष्ट्र रूपी मंदिरामध्ये तुझ्या मनामध्ये देशभक्तीची ती ज्योती, देशप्रेमाची ती ज्योती पेटवून ठेवायची आहे. सुवर्ण धरा खालती नील अंबर भरले वरती. सुवर्ण म्हणजे सोने, धरा म्हणजे धरती, पृथ्वी, जमीन, नील म्हणजे निळा, अंबर म्हणजे आकाश किंवा गगन. मग बघा आता ही महाराष्ट्राची जी धरती आहे, जी धरा आहे, ती कशी आहे, खाली पूर्ण सुवर्णमय आहे आणि वरती म्हणजे निळे सुंदर असे आकाश आहे. मग ही महाराष्ट्राचं वर्णन करत असताना कवी म्हणतात की या महाराष्ट्र रूपी मंदिरामध्ये तुला तुझ्या देशभक्तीची, तुझ्या प्रेमाची, तुझ्या मातृभूमीच्या प्रेमाची ज्योती तुला पसरवायची आहे, पेटवायची आहे. आणि त्याचबरोबर तुला ह्या सोन्यांची भूमी असलेली, अर्थात इथे सोनं म्हणजे काय आहे की ह्या धर्तीवरती नररत्नांची किंवा मग कसदार अशा नररत्नांची, देशभक्तांची ही धरती आहे. आपण जेव्हा आपला इतिहास अभ्यासतो तेव्हा आपण पाहतो की आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये असे अनेक लोक होऊन गेलेले आहेत ज्यांनी आपल्या ह्या महाराष्ट्राच्या रक्षणासाठी स्वतःच्या जीवनाचं बलिदान केलेले आहेत. मग हे नर किंवा हे लोक कोण आहेत, तर ते रत्न आहेत. म्हणजेच ते कोण आहेत, सुवर्ण म्हणजे इथे सोने, चांदी असं आपण म्हणतो, पण ही रत्नांना पण आपण मौल्यवान म्हणतो की नाही. मग ही जी काही देशभक्तीची ज्योत पेटवलेले जी काही आपले देशभक्त आहेत ते हे या धर्तीवरती त्यांनी जन्म घेतलेला आहे आणि ते कशा आहेत, नररत्न आहे. मग आपली ही धरती, महाराष्ट्राची धरती विविध खाणींनी, विविध नैसर्गिक साधन संपत्तीने सुवर्णमय अशी झालेली आहे आणि त्याचबरोबर कसदार अशा आणि मनामध्ये देशप्रेम असलेल्या अशा नररत्नांनी ही सुवर्णाची धरती भरलेली आहे. आणि वरती सर्वत्र निळा असा आकाश पसरलेला आहे. म्हणजे सोन्याची धरणी खाली निवर निळे आकाश भरले आहे. आणि त्याचबरोबर कवी म्हणतात की पुढे गड पुढे पोवाडे गाती भूषवी तिला महारती. की भूषवी म्हणजे भूषण करणे. भूषण म्हणजेच काय, आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो की मढवतात किंवा एखादे बघा ना दागदागिने आपण मढतो म्हणजे भूषण सुंदर दिसतो, भूषवतात. तसंच मग महारथी म्हणजेच काय, महान असे देशभक्त ज्यांच्या मनामध्ये देशाबद्दल प्रेम भरलेला आहे. तर असे थोर देशभक्तांना इथे महारथी म्हटलेले आहेत. तर मग ही महाराष्ट्राची जी सुवर्ण धरती आहे ती कशाने मढवलेली आहे, तर अशा वीर देशभक्तांनी मढवलेली आहे. आणि गड पुढे पोवाडे गाती. आपले महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे की अनेक गडांनी ही महाराष्ट्र धरती सजलेली आहे.
बघा जितकेही गड होऊन गेलेले आहेत आपल्या, तर हे सगळे गड हे महाराष्ट्रामध्येच आहेत. मग अशा रीतीने हे देशभक्तीचे जे काही रत्न मढवलेले आहेत ते हे गडरूपी रत्नांच्या रूपामध्ये ह्या मढवलेल्या आहे. आपण पाहतो की आपल्या देशाच्या इतिहासामध्ये, आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पाहतो की विविध राजे लोकांनी विविध गडांची निर्मिती केली, रचना केली आणि त्या गड हेच त्यावेळचे आपल्या देशाचे, आपल्या भारत देशाचे काय होते, रत्न होते, दागदागिने होते. जसं एखादा राजाच्या मुकुटावरती राजाच्या डोक्यावरती तो मुकुट शोभतो, तसं हा आपल्या भारत देशाचा महाराष्ट्र राज्य हे मुकुट आहे आणि हा मुकुटामध्ये वेगवेगळे प्रकारचे गड हे त्याचे रत्न आहेत. मग हे ह्या गडांची रक्षण कोणी केलेली आहेत, तर वेगवेगळ्या आपल्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या राजांनी, महाराजांनी, अनेक थोर अशा देशभक्तांनी ह्या गडांची रक्षा केली, गडांची निर्मिती केली आणि त्या गडांवरतीच पोवाड्याचे गीत गायले गेले, विजयाचे गीत गायले गेले. आणि असे हे थोर देशभक्त हे आपले महाराष्ट्राचे भूषणारे असे रत्न आहेत. तो अरबी सागर लागे जयाचा पाया. आता जर पाहिलं आपण तर महाराष्ट्राच्या या चरणाजवळ असं म्हटलं जातं की महाराष्ट्र भूमीच्या चरणाजवळ अरबी समुद्र त्याला जसं काही जणू काही वंदन करत आहेत. तो अरबी सागर लागे जयाचे पाया. तर ज्याच्या पायाच्या चरणाजवळ वंदन करत तो अरबी सागर वाहत आहे आणि तो कोणाच्या, तर तो महाराष्ट्र ह्या राज्याच्या तो चरणाचे, पायाचे वंदन करत अरबी सागर वाहत आहे. मग त्या प्रिय महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. तर अशा ह्या महाराष्ट्र राज्यावरून त्याच्या स्वातंत्र्यासाठी, त्याच्या रक्षणासाठी तुला आपल्या जीवनाचे बलिदान करायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, जो आपण काव्याचा वीररसाचा कवणे किंवा काव्य आपण अभ्यासलेले आहेत त्याच्यातील आलेले कठीण शब्दांचा अर्थ आपण आता जाणून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, कवितेच्या या ओळींमधील आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ समजून घेऊया आपण. शब्दार्थ: काया शरीर, घाव प्रहार, पाजळे तेवते जळते, याशीची यशाची किंवा यज्ञाची, सुवर्ण सोने, धरा धरणी धरती जमीन, नील निळे, अंबर आकाश, गड किल्ले, भूषवी भूषवतात, मढवतात, सजवतात, महारथी थोर देशभक्त, सागर समुद्र. तर विद्यार्थी मित्रांनो, कवितेच्या या भागामध्ये आपण पाहिलं की कवी शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची भावना, प्रेम महाराष्ट्रातील लोकांच्या मनामध्ये निर्माण व्हावे आणि त्या आंदोलनामध्ये त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घ्यावा याच्यासाठी त्यांनी हे काव्याचा प्रकार म्हणजेच पोवाडा हा लिहिलेला आहे. यामध्ये महाराष्ट्राबद्दल प्रेम व्यक्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढील पोवाड्यातील ओळी आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि त्याचा भावार्थही आपल्याला समजून घ्यायचा आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.